नमस्कार मित्रांनो, मी आता मुंबईच्या गेट ऑफ इंडियामध्ये आहे। गेट ऑफ इंडियाला आतमध्ये जाणारी जी प्रवेशद्वार आहे, जिथे सिक्युरिटी ठेवलेली आहे, तिथली तुम्हाला अवस्था दाखवतो। हा स्कॅनर बंद आहे, त्यात प्लास्टिक कचरा वगैरे पडलेला तुम्हाला दिसतोय। तिकडचा एकच स्कॅनर आहे चालू आणि खूपच कमी पोलीस आहेत। लोक बिंदास जात आहेत येत आहेत, परत कधी काय गडबड होऊ शकते। ही स्कॅनरची अवस्था बघा। आणि जगभरातून लोक हे मुंबई बघायला येतात। इथल्या फरशांची अवस्था बघा। हे कडप्पा आहे आणि हे बघा, म्हणजे जगातून लोक जिथे येतात फिरायला, हे बघा, म्हणजे काय अधिकाऱ्यांचं लक्ष असतंय, पालिकेचं लक्ष असतंय। ताज हॉटेलच्या समोर गेट ऑफ इंडियाच्या प्रवेशद्वारावरती जर ही परिस्थिती असेल, ही हालत बघा। आणि तुम्हाला बाहेर जर दाखवलं तर अस्वच्छतेचं जर तुम्ही बघताल तर परत त्या माणसाने मुंबईला येऊ नये। म्हणजे भारतातले लोक जगभर फिरायला जातात, पण जगातले लोक इकडे आल्यानंतर त्यांना काय पाहायला मिळतं तर हे असं पाहायला मिळतं। आणि बाकीच्या पण तुम्हाला म्हणजे जाईल तिकडे चुकणे हा भारतीय लोकांचा कार्यक्रम आहे। त्याला शिस्त, हे बघा, याचा तर रंगच बदलून काढलेला आहे। आणि आता इथे तुम्हाला दाखवतो फेरीवाले, फेरीवाले आणि नाही आतून जाऊ की बरं का, या म्हणजे एवढी स्वच्छता जर असेल एखाद्या शहरामध्ये, तर परदेशातील लोक इथे येऊन काय बघतील। आणि यात आपला एकही मराठी माणूस दिसणार नाही बरं का। हे सगळे तुम्हाला हिंदीत बोलतील, बाकीच्या भाषेत बोलतील, आपला एकही दिसणार नाही मराठी माणूस। हे बघा, इकडेच शिजवतात, इकडेच विकतात। आणि मराठी मुलं मुंबईत विचारतात आम्ही काय करावं, उद्योग काय धंदा करावा। आणि इकडे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, ओके, त्याचं गेट बंद केलेलं आहे। म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जाण्याचा मार्ग मुंबईच्या परिसरामध्ये बंद आहे। बघा, हे गेट आहे, इकडून आतमध्ये जातात, बंद आहे। त्याच्यावर कपडे उडे वाळा टाकलेत। इकडे भटारखाना चालू आहे छानपैकी। म्हणजे मुंबईत आलेल्या मराठी माणसाला सुद्धा शिवाजी महाराजांच्या अरे थांब ना जरा, लगेच चालू का। हे आतमध्ये जाण्याचा रस्ता सुद्धा ब्लॉक, ही अशी सगळी परिस्थिती। आणि समोर ताज हॉटेल आहे बघा, हे इकडे बघा। म्हणजे ज्या सुविधा बाकीच्या पर्यटकांनी बघा। आणि हे बघा, नवीन शौचालय बनवलंय ते बंदच आहे बघा। टाळे दाखवतो तुम्हाला। म्हणजे महिला असतील, मुली असतील, जे इकडे फिरायला येतील, त्यांनी कुठे जायचं लग्बीला वगैरे, हे बघा, ही परिस्थिती आहे गेट ऑफ इंडिया। सार्वजनिक खात्यातला भ्रष्टाचार कुठे कुठे पोहोचतोय बघा। महिलांनी, मुलींनी कुठे जायचं,